आज आपण उपासालाही चालतील असे मऊ लुसलुशीत चविष्ट उकडीचे मोदक कसे करायचे ते बघूया. भगरीच्या पिठाचे मोदक आपण आज करणार आहोत. पहिले सारण तयार करून घेऊ. एका पॅनमध्ये 1 चमचाभर साजूक तूप घेतलं आहे. त्यावर 1 मोठा चमचाभर काजूचे तुकडे घातले आहेत. 2 मिनटं परतून घ्यायचे हे. त्यानंतर त्यावरती खोवलेलं खोबरं आपण घालणार आहोत. ते 1 कप भरून घेतलेलं आहे. 2 मिनटं खोबरं परतून घ्यायचं. मग त्यावरती अर्धा कप एवढा चिरलेला गूळ घालायचा आहे. एकदा गूळ घातला की सतत हलवत आपण गूळ विरघळून हे खोबरं शिजेपर्यंत हे सारण आपल्याला हलवत राहायचं आहे. एकदा का खोबरं शिजलं की त्यावरती मुठभर किसमिस घालायचे आणि थोडीशी वेलदोड्याची पूड घालून पुन्हा 2 मिनटं परतून हे सारण आपलं तयार आहे ते बाजूला एका भांड्यात काढून गार करायला ठेवून द्यायचं आहे. सारण बाजूला ठेवलं की मग आपण उकड करायला घेऊया. त्यासाठी एका कढईमध्ये 1.5 कप इतकं पाणी घेतलं आहे मी. त्यामध्ये 1.5 चमचा साजूक तूप घातलं आहे आणि चवीपुरतं मीठही घालायचं आहे. पाण्याला उकळी आली की मग त्यामध्ये आपण भगरीचं पीठ घालणार आहोत. 1.5 कप पाणी घेतलं आहे तर 1.5 कप आपण भगरीचं पीठही घेतलेलं आहे. आता हे मी रेडीमेड पीठ घेतलेलं आहे. चाळून घेतलं फक्त मी एकदा हे. पण आपण घरीसुद्धा भगरीचं पीठ करू शकतो. भगर मिक्सरमध्ये छान बारीक दळून घ्यायची आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायची म्हणजे अगदी मैद्यासारखं बारीक पीठ आपल्याला मिळेल. हे सगळं मिसळून घ्यायचं. पीठ लगेच पाणी शोषून घेतं. 2 मिनटं झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची याला. 2 मिनटानंतर पुन्हा एकदा हे ढवळून घ्यायचं आणि गॅस बंद करून झाकण ठेवून 5 मिनटं ह्याच्यातली वाफ अशीच दबू द्यायची आहे. पाच मिनिटांनी वाफ दबली की मग आपण एका परातीमध्ये ही उकड काढून घ्यायची आहे आणि चांगली मळून घ्यायची. गरम गरम असतानाच उकड मळायची आहे. हाताला पाण्याचा आणि तुपाचा हात लावत लावत आज मी ही उकड मळली आहे. पण तुम्हाला जर हाताला अगदी सोसवस नसेल तर एखाद्या वाटीच्या मागच्या भागाने किंवा एखाद्या भांड्याच्या मागच्या भागाने तुम्ही याला मळून घेऊ शकता आणि मग हात लावण्यासारखी झाली की मग हाताने मळायचं. गार पाण्याचा आणि तुपाचा हात लावत लावत ही उकड मी इथे मळून घेतलेली आहे. छान मऊ एकसारखा गोळा होईपर्यंत आपण ही मळायची आहे. आता बघा छान एकसारखा गोळा तयार झालेला आहे. तांदळाच्या उकडीसारखाच हा सुद्धा गोळा अगदी छान मऊ लुसलुशीत झालेला आहे. आता याचे आपण मोदक वळून घ्यायचे आहेत. त्यासाठी एक गोळा आपण त्यातनं काढून घेतलेला आहे. एका वाटीत मी थोडंसं भगरीचं पीठ घेतलेलं आहे. भगरीच्या पिठाला तांदळाच्या पिठासारखा लवचिकपणा नसतो म्हणून आपण थोडा पिठाचा हात घेऊन ही पारी तयार करून घेणार आहोत. फार जास्त जर तेलाचा आणि पाण्याचा हात लावला तर ही पारी तुटण्याचे खूप चान्सेस असतात. हलक्या हाताने पारी तयार करून घ्यायची आहे. वरच्या भागाला शक्य तितकी पातळ आणि मध्यभागी थोडीशी जाडसर ही पारी ठेवायची आहे म्हणजे मोदक वाफवल्यानंतर खालच्या बाजूनी तुटणार नाहीत. वरच्या बाजूला पातळ करत करत ही पारी आपली तयार झालेली आहे. आता यामध्ये एक मोठा चमचा भरून आपण तयार केलेलं सारण घालायचं आहे. सारण घातल्यानंतर चुण्या मी आज घालते आहे. पण तुम्ही आधीही याला चुण्या पाडून मग सारण घालू शकता. पण हे मला सोपं वाटलं म्हणून मी हे अशा पद्धतीने करते आहे. शक्य तितक्या जवळजवळ चुण्या पाडून घ्यायच्या आहेत. हलक्या हातानेच चुण्या पाडायच्या आहेत. आणि एकदा का सगळ्या चुण्या पाडून झाल्या की मग पीठ थोडंसं वरच्या बाजूला सरकवत सरकवत आपण हा मोदक बंद करून घेणार आहोत. उपासाच्या दिवशी एक वेगळा गोड पदार्थ म्हणून आपण हे नक्कीच करून बघू शकतो. आणि गणपती बाप्पाला सुद्धा जेव्हा आपण फराळाचा नैवेद्य दाखवतो त्याबरोबर ह्या मोदकांचाही नैवेद्य दाखवू शकतो. वरती जास्त असलेलं पीठ काढून टाकायचं. आता हा मोदक बंद करत असताना त्या ज्या कळ्या आपण काढल्या होत्या, ज्या चुण्या आपण पाडल्या होत्या त्या थोड्याशा मिटल्या गेल्या आहेत. तर त्या अशा प्रकारे चमच्याच्या मागच्या टोक्याने थोड्याशा उघडून घ्यायच्या आहेत म्हणजे मोदक छान कळीदार दिसेल.
अशाच पद्धतीने सगळे मोदक आपण भरून घेणार आहोत. यावरती आवडत असेल तर एक एक केशराची काडी लावायची. एकीकडे मी गॅसवरती एका भांड्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यावरती एका स्टीलच्या चाळणीला थोडासा तुपाचा हात लावून स्टीमर तयार करून ठेवलेला आहे. पाणी छान उकळायला लागल्यानंतर त्यात आपण मोदक ठेवणार आहोत. केशराची एक एक काडी लावून घेते आहे सगळ्या मोदकांवरती आणि एका वेळेला चाळणीत मावतील इतकेच आपण मोदक उकळायला ठेवणार आहोत. एका वाटीत थोडं पाणी घेतलं होतं, त्यात एक एक मोदक बुडवून मी ह्यामध्ये ठेवला. 10-12 मिनटं चांगल्या मोठ्या आचेवरती हे मोदक मस्त वाफवून घ्यायचे. आपले मोदक तयार झालेले आहेत. खूप चविष्ट लागतात हे. आज मी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी हे एक सुरेख असं खणाचं पान माझी मैत्रीण शिल्पानी मला गिफ्ट केलेलं आहे, तर त्यावरती ठेवून मी हे मोदकांचा नैवेद्य दाखवणार आहे. सर्व करताना मस्त मोदक उघडायचा आणि भरपूर तूप घालून त्याचा आस्वाद घ्यायचा. मला खात्री आहे हे थोडेसे वेगळे असे भगरीच्या पिठाचे मोदक जे तुम्ही उपासालाही खाऊ शकता, तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तुम्हीही करून बघा आणि तुम्हाला आवडले का, जमले का ते मला जरूर सांगा. धन्यवाद.